नमस्कार मित्रांनो, आज आपण वसंतगड पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातील तळबीड या गावी आलेलो आहे आणि वसंतगड पाहण्यासाठी आता आपण ताराबाई राणी विद्यालय तळबीड येथून आपण आता पायरी करून निघालेलो आहे. मित्रांनो, जेव्हा आपण महाराष्ट्रातील गडकिल्ल्याचा इतिहास वाचतो तेव्हा पन्हाळा, विशाळगड आणि अजिंक्यतारा तसेच वसंतगड यासारखी अजिंक्य नावे समोर येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्याच्या जोरावर मोगल आणि आदिलशाहीला गुडघे टेकायला लावले. आज आपण इतिहास चालणार आहोत अशा एका महान राजाचा, ज्याला सह्याद्रीचा पहिला मोठा दुर्ग निर्माता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोल्हापूरच्या शिल्हार वंशाचे पराक्रमी सम्राट राजे भोज दुसरे. चला जाणून घेऊया त्यांचा संपूर्ण आणि थरारक इतिहास. राजे भोज दुसरे यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ म्हणजे त्यांनी केलेली दुर्ग निर्मिती. शत्रूच्या आक्रमणापासून आपल्या प्रजेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा अचूक वापर केला. त्यांनी एकापाठोपाठ एक अशा 15हून अधिक भक्कम किल्ल्याची साखळी निर्माण केली. त्यापैकी आज आपण आलो आहोत वसंतगड येथे. कराडजवळ कोयना नदीच्या किनाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली. आता प्रथम आपण गडावर जाण्यापूर्वी गजाननाचे दर्शन घेऊ. आणि हे आपण पाहतोय की पूर्ण दगडामध्ये असलेल्या ह्या पायऱ्या. पण मित्रांनो, काळाचा महिमा अगाध असतो. 13व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजेच इसवी सन 1210च्या सुमारास देवगिरीच्या यादव घराण्याचा राजा सिंगन दुसरे यांनी दक्षिण भारतावर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी कोल्हापूरवर प्रचंड आक्रमण केले. राजे भोज यांनी आपल्या लाडक्या पन्हाळगडावरून यादवांच्या अफाट सैन्याला जोरदार टक्कर दिली. महिने व महिने या संघर्ष सुरू होता, पण यादवांच्या अफाट लष्करापुढे शिलाहारचे सैन्य कमी पडले. इसवी सन 1212मध्ये राजा सिंगनने राजा भोज दुसरे याचा पराभव केला आणि त्यांना पन्हाळगडावरच कैद करून टाकले. आणि यासोबतच कोल्हापूरच्या बलाढ्य शिल्हार साम्राज्याचा सूर्य मावळला. मित्रांनो, राजे भोज दुसरे या जगातून गेले. शिल्हार सत्ता संपली, पण त्यांनी बांधलेले हे किल्ले आजही सह्याद्रीच्या छत्रावर ताठ मानेने उभे आहेत. 500 वर्षानंतर याच किल्ल्याचे महत्त्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची पुनर्बांधणी केली आणि स्वराज्य उभे केले. म्हणूनच महाराष्ट्राच्या आणि सह्याद्रीच्या इतिहासात राजा भोज दुसरे यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे. मित्रांनो, आता आपल्याला छोटी छोटी एक मंदिरं दिसत आहेत आणि इथूनच आपण आता चंद्रसेन महाराज मंदिर, गडाच्या माथ्यावर चंद्रसेन महाराजांचे एक प्राचीन मंदिर आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. चला तर जाऊया आपण या प्राचीन मंदिरामध्ये चंद्रसेन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. अतिशय सुंदर असं हे बांधकाम आणि वास्तुकला आपल्याला इथं पाहायला मिळते. चंद्रसेन महाराजांची आरती इथं लिहून ठेवलेली आहे. अतिशय सुंदर अशी आरती लिहिलेली आहे. हे समोरच चंद्रसेन महाराजांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. धन्य झालो आपण चंद्रसेन महाराजांचं दर्शन घेऊन. भाग्यवान आहोत की आपणाला चंद्रसेन महाराजांचं दर्शन होत आहे. आता इथूनच आपण गंगा तलावाकडे येत आहे. या ठिकाणी आपल्याला वर्षभर पाणी पुरेल गंगा तलाव. इथं पाणी असतं पक्ष्यांना, गुरांना पाणी पिण्यासाठी, माणसांना. त्या काळी राजा भोज यांनी संपूर्ण विचार करून सोयी आहे. इथे गडावर वेगवेगळ्या ठिकाणी असे चांगल्या प्रकारे खोदलेली आहेत, ज्यामध्ये वर्षभर पाणी साठून राहतं आणि पाण्याचा कधी तुटवडा पडत नाही. हे समोरच आपण एक बुरुज पाहत आहे, ज्यामध्ये पाणी बुरुजाकडे जातानाही अशी छोटी छोटी आपल्याला तळी लागत आहेत पूर्ण दगडामध्ये. आणि अशी आख्यायिका आहे की हे तळी खोदत असताना जो इथला दगड निघाला तो या बांधकामासाठी दगड वापरला दृश्य असंही म्हटलं जातं. आणि आपण आता इथून कृष्णा नदीचे दर्शन आपल्याला होत आहे. वसंतगडावरून आपल्याला होत असलेलं हे सुंदर दृश्य अतिशय बुरुजावरती इथूनच टेहळणीसाठी देखरेख करण्यासाठी टेहळणी करण्यासाठी व्यवस्था. आणि हे उंच असं हे ठिकाण आहे. आपण पाहताय अतिशय आपण पाहतोय बुरुजाची पडझड झालेली आहे. मित्रांनो,
वसंतगडाचा इतिहास साधारण 12व्या शतकापासून सुरू होतो. या किल्ल्याची निर्मिती शिलाहार वंशाचे राजे भोज दुसरे यांनी केली होती. पुढे हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला, पण खऱ्या अर्थाने हा गड प्रकाशझोतात आला 25 मे 1659 रोजी, जेव्हा शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर विजापूरकरांना दणका दिला आणि सातारा कराड परिसरातील अनेक किल्ले स्वराज्यात सामील केले. त्यात हा वसंतगडसुद्धा होता. शिवरायांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. यानंतरचा सर्वात मोठा संघर्ष झाला 1700 मध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब जेव्हा महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न घेऊन दख्खनमध्ये उतरला, तेव्हा त्याच्या बलाढ्य सैन्याने या गडाला वेढा घातला. मराठ्याने हा किल्ला जिद्दीने लढवला. अनेक दिवसाच्या संघर्षानंतर मुघलांनी हा किल्ला जिंकला आणि औरंगजेबाने गर्वाने याचे नाव बदलून किली अ फतेह म्हणजेच विजयाची गुरुकिल्ली असं ठेवलं. पण मुघलांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या 6 वर्षात म्हणजेच 1706 मध्ये मराठ्यांनी पुन्हा एकदा आपल्या गनिमी काव्याने हा किल्ला मुघलांकडून हिसकावून घेतला आणि गडावर पुन्हा भगवा फडकला. आपण गडावर आल्यानंतर काय काय पाहिलं की मुख्य दरवाजा आता तो खराब झालेला आहे, पण पायऱ्या तर आपल्याला मुख्य पायऱ्या बघायला मिळाल्या. गणेश मंदिर, मुख्य म्हणजे चंद्रसेन महाराज मंदिर, गडाच्या माथ्यावर चंद्रसेन महाराजांचे प्राचीन मंदिर आपल्याला पाहायला मिळालं. पाण्याच्या टाक्या पाहायला मिळाल्या. दरवाजा आहे आणि समोरून अगदी आपण पाहिलं तर हा समोरून अजिबात दिसत नाही आणि या बाजूने असं ते हा एक दरवाजा आहे. हा रस्ता आहे आणि हा जाण्यासाठी खाली जाण्यासाठी हा रस्ता उतरण्यासाठी हे गडावरून उतरण्यासाठी पण दरवाजा डायरेक्ट किल्ल्यावरती आणि त्याची कोणी आत येऊ शकत नव्हता, कारण इथं अचानक शत्रूवर हल्ला होत होता पद्धतीनं. आणि ही भिंत बघतोय शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी आवाढव्य आणि हे बनवलेली आयडिया आहेत. हे पाहतोय आपण असा मजबूत खडकावरती हा बनवलेल्या या किल्ल्याचा अवशेष. पश्चिम दरवाजा किंवा याला नायकाबा दरवाजा, गड किल्ले संवर्धन हेच आपले जतन आहे. पण या किल्ल्याला असं नाव बी आहे की पश्चिम दरवाजा. आपण पाहतोय हा पश्चिम दरवाजा अतिशय भक्कम आणि आजही मजबूत स्थितीत उभा आहे. इतका मजबूत, इथून असं खाली जाता येतं. हे आपण पाहतोय. हा दक्षिण दरवाजा, पर्वतरांगा आणि अशा सुंदर शेती आपण पाहत आहे. जमिनी हिरव्यागार दिसत आहेत आणि हा बुरुज. आता जर आपण इथून पाहिलं तर डायरेक्ट आतमध्ये एंट्री करणं पॉसिबल नव्हतं, कारण या बाजूनी दोन्ही बाजूनी हल्ला करू शकत होते शत्रू सैन्यावरती. तर हे आपण पाहतोय अतिशय छान असं आजही सुस्थितीत असलेलं हे दगडी बांधकाम. उंबरा अतिशय छान आणि असं सुंदर तळं आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं तळं हे. या तळ्यामध्ये गुरांना चिंपक्षिप हे असलेले दगड, हे असलेलं कोरीव काम. आणि आज 400 वर्षे झाली या गोष्टीला, तरी पण हा सुस्थितीत मजबूत असलेले हे दगड, इथं असलेली तळी, इथे असलेली नैसर्गिक साधनसामग्री, इथे असलेले हे बुरुज याची आजही साक्ष देतात की हा राजवाडा किती. त्याचे हे असलेले अवशेष. आता आपण बुरुजावरून निघालेलो आहे. अजूनही कुणाला हलणारसुद्धा नाही एवढ्या मोठ्या दगडांचा हा बुरुज बांधलेला आहे. तर असेल किल्ल्याचे आता फक्त आपल्याला हा पूर्ण परिसर हे पाहतोय आपण. उत्तर बुरुज आणि ह्या बुरुजावरती जाण्यासाठी हे असा दगडी पायऱ्या आणि वरती जाता येते. टेळणीसाठी असलेला हा बुरुज आणि त्याचे राहिलेले हे
अवशेष हे तळबीड गाव हेच बघायला मिळत आहेत. हे आपण पाहतोय हे वगैरे बारीक करण्यासाठी कसं बनवलं असेल, याचा कसा वापर केला असेल येते. चला तर आपण आता इथे असलेले हे पूर्ण दगडामध्ये असलेले हे तळं आपण पाहत आहे. हे असे आता समोरच मारुतीरायाची मूर्ती आपण पाहत आहे. मित्रांनो, तुम्हाला राजा भोजाची ही माहिती कशी वाटली आणि त्यांनी बांधलेल्या किल्ल्यापैकी तुम्ही कोणत्या किल्ल्याला भेट दिली आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा